नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 19व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. यापूर्वीचे सर्व प्रश्न आपण मागील व्हिडिओजमध्ये विस्तारित स्पष्टीकरणांसहित बघितलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये मराठी व्याकरणाची एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओज अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. हे व्हिडिओज 1-2 वेळा जरी बघितले तरी मराठी व्याकरणासाठी पुन्हा पुस्तक वाचायची गरजच पडणार नाही. प्रश्न 19 बघा. खालील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. एक वाक्य दिलेले, मामा येथे क्वचित येतात. कसे येतात तर क्वचित येतात. क्रियापदाला कसे ने प्रश्न विचारला तर आपल्याला क्रियाविशेषण अव्यय मिळतं. क्वचित हे क्रियाविशेषण अव्यय आहे, परंतु हे कुठल्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. क्वचित हा शब्द प्रमाण दर्शविणारा शब्द आहे, म्हणून हा परिमाणदर्शक क्रियाविशेषण अव्यय असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली, परिमाणदर्शक असायला पाहिजे होतं. प्रश्न 20 बघा. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. हे संपूर्ण वाक्य संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे मित्रांनो. माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगत आहेत. लक्षपूर्वक जर आपण संपूर्ण वाक्याला बघितलं तर पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसत आहे की नाही आपल्याला. माईंनी खूप त्रास काढला आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला तर आता ते सुखात जगत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाद्वारे हे दोन वाक्य वेगवेगळी जोडलेली आहेत आणि मग संयुक्त वाक्य झालेलं आहे मित्रांनो ते. 21वा प्रश्न बघा. उद्देशांग म्हणजे काय? तर उद्देशांगामध्ये कर्ता व त्यापूर्वी कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द यांचा समावेश असतो. या दोन्ही शब्दांचा गट जो असतो त्याला उद्देशांग असं म्हटलं जातं. पुन्हा सांगतो मित्रांनो, उद्देशांग म्हणजे काय तर कर्ता आणि कर्त्यासोबतचा जो विशेषण असतो की नाही, म्हणजे कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो, तर या दोन्ही शब्दांच्या गटाला उद्देशांग असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चारही पर्यायांपैकी उच्चार करत असतानाच आपल्याला पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर मिळेल, निर्भत्सना. परंतु निर्भत्सना या शब्दाचा आपण विग्रह केला तर विग्रह केल्यानंतर विसर्ग संधीचं उदाहरण आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. निह भत्सना यामध्ये विसर्गाचा र होतो व भ बरोबर संधी होत असते आणि त्यावरून निर्भत्सना हा शब्द तयार झालेला आहे मित्रांनो. प्रश्न 23 बघा. कान निराळे टाकणे म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आहे. ऐकून न ऐकल्यासारखं भासविणे किंवा करणे यालाच कान निराळे टाकणे असं म्हटलं जातं. प्रश्न 24 बघा. मी तुम्हाला एकही अक्षर बोललो नाही या वाक्यातील उद्देश कोणता आपल्याला ओळखायचा आहे. संपूर्ण वाक्यामध्ये क्रियापदाला नारा नारी नारे प्रत्यय जर आपण लावला तर आपल्याला उद्देश मिळतो. उद्देश म्हणजे कर्ता असू शकतो, परंतु प्रत्येक कर्ता हा उद्देश असतोच असं नाही. मग या वाक्यातील कर्ता किंवा उद्देश कुठला आहे तर बोलणारा कोण आहे तर मी, म्हणजे मी हा उद्देश आहे. दुसरं म्हणजे ज्याच्याबद्दल वाक्य माहिती सांगते त्यालाच उद्देश म्हटलं जातं किंवा कर्ता असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अगदी योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो द्विगु समासाचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. तो आकाश शस्त्रधरी जे लघुलेकराने प्रयोग प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य वाचत असतानाच आपल्याला कळतं पुराण कादंबरीतील एखादं वाक्य हे घेतलेलं असेल, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. दुसरं म्हणजे नियम काय सांगतो आपल्याला तर प्राचीन काव्यातील ज्या ओळीतील सकर्मक धातूला ज प्रत्यय जोडलेला असतो त्याला पुराण कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. एवढं सगळा नियम पाठ करायची गरज नसते मित्रांनो. वाक्य वाचल्याबरोबर आपल्याला आपलं उत्तर लगेच मिळतं. पर्याय क्रमांक 3च याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे? दोन महत्त्वाचे शब्द आपल्याला शोधायचे आहेत पर्यायामध्ये. एक म्हणजे स्वतः आणि दुसरं म्हणजे निज. या दोन शब्दांपैकी जो शब्द आपल्याला ज्या पर्यायामध्ये मिळालेला असेल तेच आपलं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 मध्ये बघा. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो आणि दुसरं म्हणजे स्वतः या शब्दाचा उपयोग कर्त्यानंतर केल्यास ते आत्मवाचक सर्वनामच असतं मित्रांनो. आणि या दोन्ही नियमांमध्ये पर्याय क्रमांक 2 बसत आहे. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे या वाक्याचं. प्रश्न 28 बघा. उदाहरण व त्याकरिता वापरलेला वाक्प्रचार यांचा विसंगत वापर कोणत्या पर्यायी उत्तरात केला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय 1 बघा. त्यांनी त्याच्यावर इतके उपकार केले की कृतज्ञ बनून त्याने त्यांचा पान उतारा केला. कृतज्ञ म्हणजे काय तर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा, आणि कृतज्ञ बनून सुद्धा त्याने पान उतारा केला म्हणजेच काय अपमान केला असा विसंगत अर्थ निघतोय की नाही. म्हणजे त्याने उपकार करून सुद्धा याने काय केलेलं तर अपमान केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पर्याय 2 बघा. मालाची शहानिशा करून माल ताब्यात घ्या. चुकीचं हे होऊच शकत नाही. पर्याय 3 बघा. त्या दोघांचे चांगलेच मेटकूट जमले आहे. मेटकूट जमणे म्हणजेच काय गट्टी जमणे असं होतो. पर्याय 4 मध्ये बघा. त्यांनी त्याला चांगलेच पाणी पाजले. पाणी पाजणे म्हणजेच काय पराभव करणे असतं.
29वा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश. महाराष्ट्रातील 99% विद्यार्थी या प्रश्नाचं चुकीचं उत्तर देतील, पर्याय क्रमांक 1 देतील. त्यांना काय वाटेल तर अभ्यासाचं सातत्य आणि याचा परिणाम हमखास यश असं आहे. परंतु वाक्याचा शब्दशः अर्थ जर आपण घेतला तर पहिल्या वाक्याचे किंवा शब्दाचे स्पष्टीकरण दुसऱ्या वाक्यात असेल तर ते स्वरूपबोधक उभयन्वी अव्यय असतं, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न 30वा बघा, खालील शब्दातील योग्य वर्ण रचना कोणती ते पर्यायी उत्तरातून आपल्याला शोधायचं आहे. ईश्वर या शब्दाची आपल्याला फोड करायची आहे. कशा प्रकारे फोड करायची तर व्यंजने व स्वर जर आपण वेगळी केली तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर मिळतंय मित्रांनो. 31वा प्रश्न बघा, पर्यायी उत्तरांतील कोणते वाक्य मिश्र वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पर्याय 1 मध्ये दिलेला आहे ईश्वराचे स्वरूप निर्विकार आहे. ईश्वर हा कर्ता आणि आहे हा क्रियापद. या संपूर्ण वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असल्यामुळे हे वाक्य केवळ वाक्याचं उदाहरण आहे. मग पर्याय 2 बघा, मामांनी मला जत्रेतून एक पतंग आणला आणि ताईला एक बाहुली आणली. आणि या उभयन्वी अव्ययाने जोडलेली ही 2 वाक्ये वेगळी जरी लिहिली त्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो, म्हणून हे संपूर्ण वाक्य संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. मग पर्याय 3 मध्ये बघा, तू जे बोलतोस ते तुला शोभत नाही. जे आणि ते या उभयन्वी अव्ययाने 2 वाक्य जोडलेली आहेत. जे आणि ते हे जोडीचे उभयन्वी अव्यय असल्यामुळे जोडीच्या उभयन्वी अव्ययाने जोडलेली वाक्य हे मिश्र वाक्य असतात. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. मग पर्याय क्रमांक 4 बघा, ईश्वर निर्मिक आहे, मी त्याला वंदन करतो. ही दोन्ही स्वतंत्र वाक्य आहेत. 32वा प्रश्न बघा, वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चेंडू सीमारेखेबाहेर जाऊन स्थिरावला. स्थिरावला हे अधोरेखित शब्द आहे. स्थिर हे विशेषण असल्याने क्रियावाचक धातू सोडून इतर शब्दांपासून तयार केलेल्या क्रियापदाला साधित क्रियापद असं म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं अगदी योग्य उत्तर आहे. 33वा प्रश्न बघा, जोड्या जुळवायच्यात. आपल्याला एका ठिकाणी विभक्ती दिलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी प्रत्यय दिलेला आहे. ए मध्ये द्वितीय दिलेला आहे. द्वितीय या विभक्तीमध्ये प्रत्यय कुठले येतात तर सला ते सलाना म्हणून एचं क येईल. मग ब मध्ये बघा तृतीय दिलेला आहे म्हणजे बीचं ब येईल नेशी. त्यानंतर सीचं ड येईल ऊनहून. पंचमीमध्ये ऊनहून हे प्रत्यय लागतात. तर षष्टीमध्ये चाचीचे हे प्रत्यय लागतात, म्हणजेच काय डीचं अ येईल. मग पर्याय क्रमांक 3 यानुसार अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न 34वा बघा, देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण. हे चुकीचा प्रश्न आहे, परंतु सोडवायचाच झाला तर पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे द्वितीय तत्पुरुष. परंतु तरीसुद्धा हा प्रश्न चुकीचा असल्यामुळे एक्सप्लेन करून उपयोग नाही आहे त्याला. 35वा प्रश्न बघा, पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेले शब्द साधित कोणते. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे उनाडकीमधील की, त्याचसोबत भांडखोरमधील खोर आणि वेडसरमधील सर हे 3ही शब्द मराठी प्रत्यय आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 36वा बघा, रक्षक या धातू साधितातील संस्कृत प्रत्यय आपल्याला ओळखायचा आहे. रक्षकची जर आपण फोड केली तर रक्ष, क्षचा अर्धा पाय मोडायचा, त्यानंतर अधिक अक म्हणजेच अक हे काय आहे संस्कृत प्रत्यय आहे रक्षक या शब्दाचा. प्रश्न क्रमांक 37 बघा, पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर आहे अजान मधील अ, अदपाव मधील अध आणि अवजड मधील अव हे सर्व काही मराठी उपसर्ग आहेत मित्रांनो. 38वा प्रश्न बघा, पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा. देशी किंवा देशज शब्द नसलेला पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आहे बघा सासू हा स्वश्रू या संस्कृत शब्दापासून तयार झालेला म्हणून तो तद्भव आहे. बाकी दुग्ध पासून दूध तयार झालेला आहे. ओष्ठ पासून ओठ हा शब्द तद्भव शब्द तयार झालेला आहे. म्हणजे संस्कृत भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये एखादा शब्द आल्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात जर बदल होत असेल तर त्याला तद्भव शब्द असं म्हटलं जातं आणि उर्वरित सर्व शब्द हे देशी शब्द आहेत. देशी शब्द म्हणजे कोणकोणते तर पर्याय 1 मध्ये बघा बोका, रेडा, बाजरी हे सर्व काही देशी शब्द आहेत. तिसऱ्या पर्यायातील पोट, गुडघा, लुगडे हे सुद्धा सर्व काही मराठीतील देशी शब्द आहेत. चौथ्या पर्यायात झोप, ढेकून, कंबर हे सुद्धा सर्व काही देशी शब्द आहेत आणि हे वारंवार प्रश्न यावर विचारला जातो मित्रांनो. हेच पर्याय जे आहेत ते फिरून फिरून विचारले जातात. हे सर्व देशी शब्द पाठ करून ठेवा. 39वा प्रश्न बघा, आम्ही गहू खातो या वाक्याचा अर्थ कोणत्या शब्दशक्तीद्वारे समजून घ्यावा लागतो. तर पर्याय क्रमांक 4 डोळे झाकून लगेच उत्तर द्यायला पाहिजे. लक्षणाशक्तीचंही उदाहरण आहे. आम्ही गहू खातो ही शब्दशक्ती अनेक प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार रिपीट झालेली आहे. अनेक परीक्षांमध्ये तुम्ही हा प्रश्न बघितलेला असेल, त्यामुळे लगेच आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करणं गरजेचं आहे. आम्ही गहू खातो प्रत्यक्षात शब्दशः अर्थ घेतला तर ते शक्यही नाही आणि त्याचसोबत मनामध्ये शंकासुद्धा येते. म्हणून वेगळाच योग्य असा अर्थ घ्यावा लागत असेल व मनात शंका येत असेल हे कसे शक्य आहे, तेव्हा ती शक्ती म्हणजे लक्षणशक्ती असते. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न 40 बघा, अकार विल्हेनुसार पुढील शब्दांची मांडणी करायची. मुळात प्रश्न काय दिलेला आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रश्न बघितला तर सोपाही आहे आणि अवघडही आहे. प्रथम शब्दांची फोड करून व्यंजने व स्वर वेगळी करावी लागेल आपल्याला आणि वर्णमालेतील वर्णांच्या क्रमानुसार या वर्णांना क्रम दिल्यास चढत्या क्रमाने पर्याय क्रमांक 2 याचं अगदी योग्य उत्तर येतं आहे. ते कसं तर तिडीक, तितिक्षा, तिरिमिरी आणि तिळमिरी. पर्याय क्रमांक 2 अगदी योग्य उत्तर आहे मित्रांनो.